निश्चितच मान्य श्री शिवाजी जाधव साहेब ग्रुप ग्रामपंचायत उथणे चिंचवली चे सदस्य निश्चितच यांचं इथं आगमन झालं तरी उतनेकर चषक 2021 तर्फे साहेबांचं सहर्ष सहर्ष स्वागत. साहेबांना विनंती असेल स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. निश्चितच सलामीवर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते रवी आणि केतन. तसंच गोलंदाजी मार्कवर झाकीर असतील. पंच थोडं स्पीडअप द्यायचंय, घाई करायचंय, कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची दक्षता घ्यायची. 3 षटकांचा होणारा सामना 15 मिनिटं दिले जातील. 15 मिनिटांमध्ये 3 षटक तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. 2:56 मिनिटे झालेत. पहिला चेंडू टाकला जातोय 2:56 मिनिटांनी. 3:11 मिनिटांनी तुमचे 3 षटक इथे पूर्ण झाले पाहिजेत. थोडी घाई करायचे. झाकीर गोलंदाजी मार्कवर सज्ज. झाकीरला सामोरं जातील ते रवी. मांडा संघाची सलामीवर जोडी रवी आणि केतन. झाकीर टू रवी असा रंगतोय सामना. पहिला चेंडू मोठा फटका खेळला जातो. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले तर होते, मात्र झेल इथे ड्रॉप होतोय. पहिल्या चेंडूवर इथं जीवनदान मिळतंय फलंदाज रवीला. आणि जर का रवी सारख्या फलंदाजाची तुम्ही झेल सोडत असाल तर निश्चितच स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं ते होईल. कारण रवी एक चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाज म्हणून रवीची ओळख आहे. आणि त्या रवीला तुम्ही जीवनदान देता म्हणजे ते कितपत महागडं ठरल हे तर येणारी वेळच सांगेल. मात्र अशा चुका होणं स्वाभाविक नाहीये, अपेक्षित नसतं. आणि दरम्यान इथं फटका जलेपे नेमक म्हणजे जखमेवर मीठ इथं चोळलं जातंय. फलंदाज केतनच्या माध्यमातून चौकार येतोय. चौकारच्या साह्याने धावसंख्या वाढेल. मांडा संघाचं धावफलक जाऊन पोचते ते 5 या धावसंख्येवर. निश्चितच गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करत असतो तेव्हा क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळणं फार गरजेचं असतं. आणि इथं आपल्याला काशीनाथ स्पोर्ट बल्याणी संघाकडून पहिल्या चेंडूवर होताना दिसली. आणि इथं चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. निश्चितच निर्धाव चेंडू येईल. चौकार आला होता याच्या आधीच्या चेंडूवर, त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू निश्चितच गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा चेंडू ठरतोय. झाकीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. झाकीरला सामोरं जाणारा फलंदाज केतन. आणि इथं मोठा फटका खेळला जातो केतनच्या माध्यमातून. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. निश्चितच इट इज अ मॅक्झिमम, इट इज अ 6 षटकार. डीजे निश्चित मिलिंदजी रोठे उतणे गावचे रहिवासी निश्चित यांचं इथं आगमन झालं. तरी दादांचं संपूर्ण आयोजक कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तसंच मान्य श्री यशवंतजी जाधव यांचं देखील इथं आगमन होतंय, त्याबद्दल त्यांचं देखील संपूर्ण आयोजक कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान इथं झाकीरचा घेतला जातोय समाचार, कारण पहिले 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडूमध्ये झाकीरने 11 धावा खर्ची केल्यात. पुढील चेंडू झाकीरचा इथं सामोरा जातोय तो केतन. आणि इथं चांगल्या पद्धतीचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. क्षेत्ररक्षक काहीसे फंबल होतात, मात्र त्याचा फायदा इथं फलंदाजाला मिळताना दिसत नाही. एक धाव इथं धावून पूर्ण झाली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. पण या सामन्याचा जर का विचार केला, पहिल्या षटकाचा जर का विचार केला तर सामना बरोबरीमध्ये सुटते. कारण एखाद्या चेंडूवर गोलंदाज हवी होतोय, एखाद्या चेंडूवर फलंदाज हवी होतोय. सामना बरोबरीमध्ये सुटतो. इथं मात्र मोठा फटका खेळला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज रवीच्या माध्यमातून चेंडू पोहोचवला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषे पार चौकार. संख्या धावफलकावर लावली जाते ती तब्बल 16. झाकीरचं षटक काहीसं मागडं ठरते, कारण सलामीवर जोडी अजून देखील मैदानामध्ये उपस्थित आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16. आता मात्र निश्चितच गोलंदाजी मार्कवर बल्याणी संघाकडून येतील ते शाकिब पाकुर्दे.
मॅक्सवेल नावाने आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे, सर्वत्र प्रसिद्ध आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये आपला चांगला दबदबा निर्माण केलाय तर शाकिब पाखरुते या नावाचा निश्चितच गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. पहिला चेंडू शाकिबचा आणि त्याला सामोरे जाताना आपण इथे बघू शकतो केतनला. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू इथे शाकिबच्या माध्यमातून सामोरं जाईल तो केतन. आणि पहिला चेंडू इथं आपटला होता. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली, त्याचा चांगला पुरेपूर फायदा इथं फलंदाजांनी घेतला, केतनने घेतला, चेंडू पोचवला सरळ सीमारेषे पार, चौकार. निश्चितच 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये आपल्याला मोठी फटकेबाजी करायचे, मोठी धावसंख्या उभी करायची हे मनामध्ये ध्यानामध्ये ठेवूनच हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करताना आपल्याला दिसतात. पहिल्या चेंडूवर शाकिबवर केलं प्रहार आणि शाकिबचा पुढील चेंडू. शाकिब आपला क्लास दाखवतायत, पंचांचं बोट आबाळाकडं. निश्चितच कमबॅक कसं करावं हे कोणी शाकिब कडून शिकावं, कारण पहिल्या चेंडूवर चौकाराला त्यानंतरच्या चेंडूवरच इथं फलंदाज केतनला बाद करण्यामध्ये यश. तीन चेंडू 3 षटकार खेळत असतील तर माननीय श्री महेशजी पाटील साहेब, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार कोणताही फलंदाज खेळत असेल तर. आणि जर का विकेट हॅट्रिक कोणता खेळाडू घेत असेल तर मान्य श्री महेशजी पाटील, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज निश्चितच गोलंदाजासाठी देखील असेल. म्हणजे कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करताना आपल्याला आपले मान्यवर बघायला मिळत नाहीयेत. निश्चितच गोलंदाज असेल फलंदाज असेल यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. त्याचा कितपत फायदा गोलंदाज तसेच फलंदाज घेतात येणारी वेळ सांगेल, येणारी वेळ ठरवेल. आणि इथं मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, चेंडू मात्र हवेमध्ये, चेंडू खाली स्वतः गोलंदाज शाकिब पाखरुते झेल झाला, गडी बाद झाला. धन्यवाद डीजे. निश्चितच स्वतःच्या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये जो दमखम आहे इथं दाखवून देताना शाकिब. आणि इथं शाकिबवर केला जातोय प्रहार. शाकिबचा हा चेंडू भिरकावून दिला जातोय, पोचवला जातोय सरळ काउ कॉर्नरच्या दिशेने सीमारेषे पार. इट्स अ ब्लास्ट, इट्स अ मॅक्झिमम. धावसंख्या झाली ती 27. तिचा घडी बाद झाला. निश्चितच निश्चितच 3 षटकांचा होणारा सामना 2 षटकांचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना दिसतोय. 2 षटकांती धावसंख्या धावफलकाला होती 27.
निश्चितच गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकता मोईन, आणि इथं चांगल्या अशा पद्धतीचा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह म्हणता येईल. एक धाव इथं धावून पूर्ण झाली, एका धावच्या मध्ये धावसंख्या वाढली 28. 28 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आता फलंदाजी मार्कवर आपण बघू शकता मूर्ती लहान कीर्तिमान असे अशोक, ज्या अशोकने आपल्या नावाचा दबदबा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कायम केलाय. चांगली फलंदाजी करून, चांगली फटकेबाजी करून अशोक नावाचं वादळ यापूर्वी आपण घोंगावताना बघितलंय. इथं कशा प्रकारे मोईन त्याला क्षमवतोय, मात्र इथं अशोक नावाचं वादळ पुन्हा एकदा घोंगावताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. षटकार येतोय, ब्लास्ट होतोय, ब्लास्ट केला जातोय अशोकच्या माध्यमातून. शिल्लक आहे आणि या षटकाराच्या साहाय्याने निश्चितच अशोकसाठी सुवर्ण संधी असेल. मान्य श्री महेशजी पाटील साहेब, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार खेळले तर अशोकला 500 रुपयांचा कॅश प्राइज. आणि निश्चितच इथं निर्धाव चेंडू येईल, निर्धाव चेंडू, निश्चितच चांगल्या दर्जाचा चेंडू मोईन इथं मोईनच्या माध्यमातून बघायला मिळतोय. जर का आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलं तर मोईन अली नावाचे इंग्लंडचे एक दिग्गज खेळाडू, त्यांनी नावाचा दबदबा क्रिएट केला होता. इथं तशाच प्रकारचं कार्य इथं आपल्याला बघायला करताना मिळत आहेत ते मोईन बल्यानी संघाकडून. निश्चितच काशीनाथ स्पोर्ट्स बल्यानी संघाकडून मोईन पुढील चेंडू, आणि निश्चितच ब्रॉकॉल डिलिव्हरी होती, चांगल्या पद्धतीचा चेंडू इथं खेळून काढला जातोय. दरम्यान तिथं क्षेत्ररक्षण काहीसं खराब झालं, मात्र चांगलं बॅकअप शाकिबच्या माध्यमातून तिथं क्षेत्ररक्षकाला मिळतंय. आणि येणाऱ्या या 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली ती 36 या धावसंख्येवर. निश्चितच चांगल्या धावसंख्येपर्यंत आतापर्यंत पोहोचले. मोईन यांची चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण 4 चेंडू हाताळले, एक षटकार जरी आला असला तरी मोईन यांनी 9 धावा खर्ची केल्यात. कोणत्याही प्रकारचा जर का अवांतर चेंडू टाकला गेला नाही तर 2 चेंडूंचा खेळ या सत्रामध्ये शिल्लक आहे. निश्चितच थोडी घाई करायचे, स्पीडअप द्यायचे, कोणत्याही प्रकारे विलंब दोन्ही संघांनी करायचा नाही. आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. निश्चितच मोईनचा पुढील चेंडू, आणि इथं मोठा फटका खेळला जातोय अशोकच्या माध्यमातून, चेंडू धुडकावून दिला जातोय सर फाईन लेगच्या दिशेने, सीमारेषे बाहेर. इट्स अ ब्लास्ट. धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. गोरसाई संघाचे कर्णधार आणि चौदरपाडा संघाचे कर्णधार, दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचंय, त्वरित घाई करायचं, यानंतर तुमचा सामना आहे. दरम्यान इथं फटका चांगला आहे अशोकच्या माध्यमातून, चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमारेषे पार. चौकार. असताना धावसंख्या झाली ती 46. 47 धावांचं आव्हान आहे बल्यानी संघासाठी, 47 धावांचं आव्हान असेल. निश्चितच चांगली फटकेबाजी आपल्याला अशोकच्या माध्यमातून, विशेषतः अशोकच्या माध्यमातून. 5 चेंडू अशोक खेळला, 2 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी धाव, अशा एकूण 18 धावा. 5 चेंडूंमध्ये 18 धावा करणारा अशोक, उत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी बघायला मिळाली. मूर्तीलाल कीर्तिमान. निश्चितच 3 षटकांचा होणारा सामना, 46 धावांपर्यंत मजल मारली ती मांडा संघाने आणि 47 धावांचं आव्हान ठेवलंय. चौदरपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, चौदरपाडा संघ आणि गोरसाई संघाचे कर्णधार, निश्चितच दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचे नाणेफेकीसाठी. गोरसाई संघाचे कर्णधार आणि चौदरपाडा संघाचे कर्णधार.
निश्चितच घोरसे संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. चौदरपाडा संघाला विनंती असेल की त्यांच्या कर्णधारांनी त्वरित यायचंय. निश्चितच दिनेशजी जाधव साहेबांचा आज इथं वाढदिवस आहे. तरी दिनेशजी जाधव साहेबांकडून निश्चितच गोलंदाज आणि फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. कोणताही फलंदाज जर का बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार खेळत असेल काही, किंवा कोणताही गोलंदाज जर का बॅक टू बॅक 3 चेंडू 3 विकेट्स म्हणजे हॅट्रिक घेत असेल तर बर्थडे बॉय मान्य श्री दिनेशजी जाधव साहेबांकडून 501 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. तसंच गोलंदाजांसाठी आणि फलंदाजांसाठी तर सुवर्ण संधी येते. मान्य श्री महेशजी पाटील साहेब, कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक, यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. निश्चितच मांडा संघाकडून गणेश येतील, ज्या गणेशने मागच्या मॅच मध्ये एक मॅच विनिंग गोलंदाजी केली होती, चांगली गोलंदाजी केली गेली होती. निश्चितच आंड्रे रसल यांच्याकडून विशेषतः इन्स्पायर्ड दिसत आहेत आपल्याला गणेश, त्यांच्यासारखीच हेअरस्टाईल केले. निश्चितच यानंतरचा होणारा सामना चौदरपाडा विपक्ष गोरसई, दोन्ही संघांच्या संघनायक इथे उपस्थित आहेत. मी मान्य श्री सोपानजी जाधव साहेब आणि शिवाजीजी जाधव साहेब यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. निश्चितच मान्य श्री सोपानजी जाधव साहेब आणि शिवाजी जाधव साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. दरम्यान इथं वळूयात सामन्याकडे. पहिला चेंडू इथं गणेशचा वाईड अतिरिक्त धावेने या संघाचं खातं उघडलं जात आहे, ते बनिली संघाचं. आणि इथं पहिल्या चेंडूवर चौकार लगावला जातोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला. धावसंख्या 5 या धावसंख्येवर पोहोचते. पंच सामना 1 मिनिट थांबवायचा आहे. निश्चितच इथं गोरसे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, आपला निर्णय कळवायचा. पंच सामना चालू करायचा. निश्चितच पहिल्या चेंडूवर चौकाराला, चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर आपला आक्रमक पवित्रा इथं दाखवत असताना फलंदाज रोशन, आणि इथं फटका चांगला आहे, चेंडू पोहोचवला जातोय कवचच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मुंबई की बारी तू जल्दी से कल्टी. 3 षटकांमध्ये 47 धावा करतात आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात देखील झाली, सुरुवात सुरेख झाले, शेवट गोड करणं गरजेचं आहे. आणि निश्चितच मोठा फटका खेळला जातोय, चेंडू पोचवला जातोय, वन बाउन्स. षटकार आहे का, माफ करा, इट्स अ मॅक्झिमम, षटकार येतोय. निश्चितच 3 चेंडूंमध्ये 15 धावा इथं काशीनाथ स्पोर्ट्स बल्लानी संघाच्या धावफलकाला जातात. अशाच प्रकारची फटकेबाजी जर का चालू राहिली तर निश्चितच सामना दुसऱ्या षटकामध्ये संपायला वेळ लागणार नाही, कारण काय दर्जेदार फलंदाजी करतात हे दोन्ही फलंदाज. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 15 धावा तर आल्यात. निश्चितच बॅटची कडा घेतली आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथं पंचांचा बोट आभाळ करतात, मला वाटतं त्रिफळाचीच झाले, इनसाइड एज होऊन चेंडू स्टंप्स वर जाऊन आदळला आणि इनसाइड एज मुळे विकेट जाते, विकेटचं पतन होतंय. त्रिफळाचीत रोशन बॅक टू द पवेलियन. डीजे निश्चितच 3 चेंडूंवर इथं समाचार घेतला गेला गणेशचा. त्यानंतर मात्र गणेशने केलं कम बॅक.
चौथ्या चेंडूवर इथं विकेट मिळवली रोशनची. रोशन बाद झाला. आता रोशनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साजिद नवीन फलंदाज. साजिद निश्चितच साजिद असतील आणि साजिद अनुभवी खेळाडू आहेत निश्चितच. आणि इथं मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा कडा घेऊन चेंडू सरळ शरीरावर आदळला आणि हा चेंडू जातोय निर्धाव. तिथं चांगलं कमबॅक बघायला मिळालं. 3 चेंडूंचा खेळ झाला. 5 चेंडूंचा खेळ झाला. पहिले 3 चेंडूंमध्ये 15 धावा आल्या, तर त्यानंतरचे 2 चेंडू इथं मात्र आणि निश्चितच मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये झेल झाला, कडे बाद झाला. साजिद बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ती पहिल्या षटकांती 15. निश्चितच गणेशने दाखवून दिलं. पहिल्या 3 चेंडूमध्ये गणेशने 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गणेशने दाखवून दिलं की कमबॅक कसं करायचं ते मला माहिती आहे. नंतरचे 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव हाताळले गेले. 2 गडी देखील बाद केले. गणेशने चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकांती 15 धावा धावफलकावर दुसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज 15 झालेत. आणखी बनवायचे 32. 12 चेंडू 32 धावा. 16.00च्या धावा सरासरीने तुम्हाला धावा गोळा करायचे. 32 पाहिजेत. 12 चेंडू 32 धावा. 32 धावा 12 चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते मयूर आणि गोलंदाज अशोक. ज्या गोलंदाजाने आपल्या फलंदाजीमध्ये आपली छाप सोडली. 4 चेंडू 19 धावा 18 धावा या अशोकने केल्या होत्या. आता अशोकवर जबाबदारी दिली ती गोलंदाजीची. आणि पहिल्या चेंडूवर अशोक वर केला जातोय प्रहार. इथं चेंडू पोहोचला जातो सीमारेषे पार. इट्स अ मॅक्झिमम. इट्स अ ब्लास्ट. इट्स अ सिक्सर. अशोकचा पुढील चेंडू शाकिब पुन्हा एकदा. आणि इथं चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीने घेऊन काढला. लांगॉनचा क्षेत्ररक्षक येईल. क्षेत्ररक्षण तिथं सुरेख झालं. एक धाव धावून पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र शाकिबने इथं नकार दिला. एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं. एका धावेच्या मध्ये धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. निश्चितच 25 धावा आणखी देखील पाहिजेत. 10 चेंडू 25 धावांची गरज असेल. 10 चेंडू 25 धावा. 25 धावा 10 चेंडू 25 धावांची गरज असेल. डावखुऱ्या हाताचे विस्फोटक फलंदाज मयूर इथे फलंदाजी मार्कवर सज्ज असतील. आणि मयूरसाठी निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातो. चक्रव्यूह रचला जातोय. त्या चक्रव्यूह मध्ये निश्चितच मयूर फसतात का? तसंच मान्य श्री नामदेव शेठ नामदेवसेव पाटील यांचं इथं आगमन झालं. त्याबद्दल त्यांचं आयोजक कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तरी साहेबांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं, विराजमान व्हायचंय. मान्य श्री नामदेव शेठ पाटील. निश्चितच धावसंख्या झाली ती धावफलकावर 23. बनवायचे ते आणखी 24. 9 चेंडू 24 धावांची गरज म्हणजे 2 मोठे फटके. निश्चितच मान्य श्री राजूदादा पाटील यांचं देखील इथं आगमन झालं. राया गावचे रहिवासी राजू पाटील
त्यांचं इथं आगमन झालं, त्याबद्दल आयोजक कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती आहे की त्यांनी देखील स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. तसंच मान्य श्री नामदेव शेठ पाटील यांना देखील विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. तिथे मोठा फटका खेळला जातोय, चेंडू पोहोचवला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, सरळ सीमारेषे पार. इट्स अ ब्लास्ट, इट्स अ मॅक्झिमम, इट्स अ सिक्सर. 6 धावा. धावसंख्या 29 धावफलकावर लावली जाते. या षटकातील शेवटचा चेंडू अशोकचा, आणि इथं फटका फसलाय. शाकिब बॅक टू द पवेलियन. शाकिब बाद. शेवटच्या चेंडूवर येणारा मोठा मासा गळाला. शाकिब पाकुर्दे बॅक टू द पवेलियन. डीजे सहा चेंडू 18 धावा. अशोकने निश्चितच अशोकने 14 धावा खर्ची केल्या. मात्र शाकिब नावाचा मोठा खेळाडू, शाकिब नावाचं वादळ इथं मैदानाच्या आतमध्ये क्षमवलं, कारण शाकिबने अशोकला दोन षटकार लगावले होते. मात्र शेवटच्या चेंडूवर शाकिबला बाद करून या सामन्यामध्ये पुन्हा एकदा स्वतःच्या संघाला आणून ठेवताना अशोकला बघताना आपल्याला पाहिलं. निश्चितच शेवटचे 6 चेंडू असतील, 6 चेंडूमध्ये 18 धावा. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सकलेन येत आहेत, आणि गोलंदाज असतील ते अनिल. निश्चितच इथं पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. गडी बाद. रुपेश बाद. रुपेश बॅक टू द पवेलियन. निश्चितच पहिल्या चेंडूवर रुपेश बाद झाला. आता 5 चेंडू 18 धावा कंपल्सरी. 5 चेंडू 18 धावा कंपल्सरी तुम्हाला बनवाव्याच लागतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणारे ते समद. निश्चितच इथं मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे लाऊड अपील केली गेली होती, मात्र इथं पंचांनी दाद फेटाळलेले दिसते. निश्चितच 1 धाव येईल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 30. चांगली अशी गोलंदाजी अनिलच्या माध्यमातून बघायला मिळेल. 4 चेंडू 17 धावा, म्हणजे 3 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता असेल. समद इथं स्ट्रायकिंग एंडला असतील समद. तर निश्चितच पंचांचा अवंतर धावेचा इशारा वाईड असेल. वाईडच्या मध्ये धावसंख्या वाढली, जाऊन पोचली ती 31 या धावसंख्येवर. 4 चेंडू 16 धावांची आता आवश्यकता आहे. 4 चेंडू 16 धावा. अनिल निश्चितच बनेली संघ आणि विजयाच्या दरम्यान अनिल उभा आहे. त्या अनिलला पार पाडून इथं बनेली संघाच्या फलंदाजाला इथं मोठी फटकेबाजी करावी लागेल. दरम्यान इथं मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये गेला, मात्र चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये. दरम्यान इथं फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित होते. दरम्यान तिथं क्षेत्ररक्षण झालं. या येणाऱ्या 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली 33 या धावसंख्येवर. आता बनवायचे त्या 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू 14 धावा म्हणजे 2 फटके मोठे कंपल्सरी येणं गरजेचं आहे. 3 चेंडू 14 धावा बनवाव्याच लागतील, कारण कंपल्सरी चेसिंगचा नियम या स्पर्धेमध्ये संपूर्ण उतनेकर चषक 2021च्या
संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण लागू करण्यात आलाय आणि तिथे मोठा फटका केला जातो चेंडू इथे निर्धाव जाईल 2 चेंडू 14 धावा 2 चेंडू 14 धावा मांडा संघाचा गोलंदाज इथं अनिल आपल्याला बघायला मिळतोय सुरेख गोलंदाजी अनिलच्या माध्यमातून 99 नंबर जर्सी मध्ये आणि इथं मोठा फटका केला जातो चेंडूने इनर एज घेतली आणि चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय चेंडू जाईल सीमारेषे बार चौकार म्हणजे औपचारिकता बाकी आहे कोणत्याही प्रकारचा अवांतर चेंडू हाताळला गेला नाही तर इथं मांडा संघ विजय निश्चित आहे दरम्यान इथं चांगला चेंडू शेवटच्या चेंडूकडे बाद झाला आणि विजय प्राप्त केलाय ते मांडा संघ तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचतोय नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय निश्चितच आता झालेला सामना त्यामध्ये धडाडीची फलंदाजी करणारा अशोक ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच फलंदाजी करत असताना 18 धावा वैयक्तिक आणि 1 गडी बाद असं केला शाकिबच्या रूपाने अशोकने गडी बाद केला निश्चितच अशोकला विनंती आहे की त्यांनी येऊन स्टेजवर येऊन आपली मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे विनंती आहे की थोडी घाई करायचं येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचंय अशोक